मुलुक महाराष्ट्र बुलेटिनमध्ये सुरुवात करूया आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। पालक सचिवांच्या कामगिरीमुळे मुख्यमंत्री यांची मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्यासोबत पालक सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे। मात्र 11 पालक सचिव अद्यापही आपल्या जिल्ह्यात गेले नसल्याने मुख्यमंत्री नाराज आहेत। त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री संतप्त झाले। तात्काळ सर्व पालक सचिवांनी त्या जिल्ह्यात जाऊन बैठका घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले तसे आदेश त्यांनी देऊ केले। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। तुषार, काय माहिती? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पालक सचिवांसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री यांच्यासोबत पालक सचिवांची नेमणूक करण्यात आलेली आहे, जेणेकरून पालकमंत्र्यांना त्या जिल्ह्याचा कारभार हा पाहणं या ठिकाणी पालक सचिवांमुळे आपल्याला व्यवस्थित करता येणार आहे। मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पालक सचिव न गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली। मात्र येणाऱ्या काळामध्ये पालक सचिव लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन पालकमंत्र्यांसोबत आढावा घेतील, जेणेकरून पालकमंत्र्यांना त्या जिल्ह्याचा कारभार पाहत असताना सुलभ होईल, म्हणूनच त्यांची निवड करण्यात आली होती। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर पालक सचिवांनी त्या जिल्ह्यांमध्ये आपली भूमिका पार पाडली नाही तर येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा पालक सचिवांवरती कारवाई देखील करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। आता बघूयात रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीला रायगडचे शिवसेनेचे आमदार गैरहजर राहिले। अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीला भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी गैरहजर राहिल्याचं समोर आलं। तर बैठकीची कल्पना नसल्याची प्रतिक्रिया आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे। अजितदादाच्या दालनामध्ये आदिती तटकरे त्या उपस्थित होत्या आणि अधिकारी उपस्थित होते। त्याच्यामध्ये या संदर्भात चर्चा झाली, पण याची कुठेही आम्हाला दुरान्वय कल्पना नाही आहे। आता बरेचसे गावी आहेत, महेंद्र थोरवे गावी आहेत, मी इकडे गावी आहे, पण याचं कुठेही निमंत्रण आम्हाला नव्हतं। खरं म्हणजे पालकमंत्र्याला स्थगित दिल्यानंतर या संदर्भातली चर्चा होणं काळाची गरज होती, पण तशी न होताना मला वाटतं वित्त विभागाने दादांच्या उपस्थितीमध्ये आज ती आढावा बैठक घेतली असं आम्हाला कळालंय, पण वस्तुस्थिती मला निश्चित माहीत नाही आहे। मी माहिती घेऊन आपल्याला नक्की या संदर्भात कळवेन। या बैठकी संदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही। कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित जातात, मग आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही? त्या ठिकाणी कलेक्टरांची सुद्धा जबाबदारी होती का त्यांनी आम्हाला या संदर्भात माहिती द्यायला पाहिजे होती। परंतु अजितदादांच्या दालनामध्ये ती बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीला आमदारांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं। आमदारांना त्या ठिकाणी माहिती सांगितली नाही। आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत। आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्न सुद्धा आम्हाला डीपीडीसीच्या माध्यमातून सोडवायचे असतात। पालकमंत्र्याची बैठक नव्हती। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर भेटेल।